MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. आजपासून आपण सेकंड चॅप्टरची सुरुवात करत आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर पूर्ण केलेला होता. ठीक आहे. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण काय काय लर्न केलं बघा. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, डायमेन्शनल अनालायसिस असे बरेच पॉइंट्स आपण काय केले, पूर्ण केलेले होते. ठीक आहे. आजपासून आपण नवीन चॅप्टर बघणार आहोत. बघा चॅप्टरचं हेडिंग आहे मॅथमॅटिकल मेथड्स. ठीक आहे. तर मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरला अजून एक फेमस नाव आहे, त्याला आपण वेक्टर्स असंही म्हणतोय. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी वेक्टर्स असंच म्हणलं जातं. आणि या चॅप्टरमध्ये जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण 11th आणि 12th मध्ये यूज करायचे आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे तुमची नोटबुक आणि पेन रेडी ठेवा. स्वतःच्या नोट्स स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. जे मी बोर्डवरती लिहितोय ते स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मला सांगा फिजिकल क्वांटिटीज कोणत्या टाईपच्या असतात. तुम्ही म्हणाल की फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज. ते बरोबरच आहे, पण लक्षात ठेवा फिजिकल क्वांटिटी दोन प्रकारच्या असतात. म्हणजे कोणत्या प्रकारच्या असतात तर फिजिकल क्वांटिटीज एकतर स्केलर्स असतात किंवा वेक्टर्स असतात. फिजिकल क्वांटिटीज स्केलर्स किंवा वेक्टर्स असतात. मग स्केलर्स फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तेच आपल्याला ह्या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्ये बघायचंय. तर आज आपण इंट्रोडक्शनच बघतो आहोत. बघूयात आपण की स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय. बघा कोणतीही फिजिकल क्वांटिटी स्केलर कधी असते तर ज्या वेळेस आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं फक्त मॅग्निट्यूड माहिती असतं. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं फक्त काय माहिती असतं, मॅग्निट्यूड माहिती असतं. त्यावेळेला ती फिजिकल क्वांटिटी स्केलर असते. त्यावेळेस ती फिजिकल क्वांटिटी काय असते, स्केलर असते. त्याचप्रमाणे एखादी फिजिकल क्वांटिटी ही वेक्टर कधी असते, ज्यावेळेस एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे आणि डायरेक्शन सुद्धा माहिती आहे. काय माहिती आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. या दोन गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर त्याला आपण वेक्टर असं म्हणणार किंवा त्या फिजिकल क्वांटिटीला आपण वेक्टर फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. ठीक आहे. हळूहळू तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पहिल्यांदा आपण बघूयात की स्केलर आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय आणि नंतर आपण वेक्टरकडे जाणार आहोत. इथपर्यंत लक्षात आलं का मी काय सांगितलं बघा. फिजिकल क्वांटिटी दोन प्रकारच्या असू शकतात. एक म्हणजे स्केलर आणि दुसरं म्हणजे वेक्टर. कोणत्या फिजिकल क्वांटिटीला स्केलर म्हणायचं तर ज्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला फक्त मॅग्निट्यूड माहिती असतं. बरोबर. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटीमध्ये डायरेक्शनचा कोणताही रोल नसतो, डायरेक्शनचा कोणताही परिणाम होत नाही, याच्यामध्ये फक्त आपल्याला मॅग्निट्यूड माहिती असतं, त्याला आपण स्केलर असं म्हणतो. आणि वेक्टर कोणाला म्हणायचं तर ज्या फिजिकल क्वांटिटीमध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन अशा दोन्हीही गोष्टी आपल्याला माहिती असतात त्यालाच आपण वेक्टर फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. ठीक आहे. आता स्केलर्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन म्हणजे काय आणि काही एक्झाम्पल्स मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेन म्हणजे तुम्हाला स्केलर व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे. बघा हेडिंग द्या स्केलर्स. आता याची डेफिनेशन काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. डेफिनेशन मी इथे लिहितो बघा. द फिजिकल क्वांटिटीज which are expressed only by magnitude are called scalars. काय लिहिले बघा. ज्या फिजिकल क्वांटिटी, बघा काय डेफिनेशन काय लिहिली व्यवस्थित समजून घेऊया. द फिजिकल क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड ओनली बाय मॅग्निट्यूड आर कॉल्ड एज अ स्केलर. ज्या फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी, बरोबर, एक्सप्रेस करणे म्हणजेच काय, सविस्तर त्याच्याबद्दल माहिती देणे. बरोबर. एखादी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फक्त तिचं मॅग्निट्यूड ची गरज असते, आपल्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. अशा फिजिकल क्वांटिटीजला आपण स्केलर्स असं म्हणायचं. त्यांना
काय म्हणायचं आपण, स्केलर्स असं म्हणायचं. पण मॅग्निट्यूड म्हणजे नक्की काय बघूया. मी काही एक्झाम्पल तुमच्या पुढे इथं ठेवतो. बघा फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. समजा मी म्हणालो की एक चोर 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने पळाला. एक चोर 5 मीटर पर सेकंडच्या स्पीड मधून 5 मीटरच्या स्पीडने जेल मधून पळाला. पण तो चोर नक्की कोणत्या डायरेक्शनला गेला, ह्या डायरेक्शनला गेला, इकडच्या डायरेक्शनला गेलाय, का इकडे पळालाय, का इकडच्या साईडला गेला, का ह्या डायरेक्शन मध्ये गेला, आपल्याला माहिती नाही. फक्त मी काय म्हणलं तुम्हाला की एक चोर 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने पळाला, पण नक्की तो कोणत्या डायरेक्शन मध्ये गेला किंवा कोणत्या डायरेक्शनला गेलेला आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणजे स्पीड ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय माहिती असतं, मॅग्निट्यूड माहिती असतं. ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त मॅग्निट्यूड माहिती असतं. बघा मी काय एक्झाम्पल दिलं होतं, 5 मीटर पर सेकंड या स्पीडने तो पळालाय. 5 हा एक नंबर आहे, मीटर पर सेकंड हे काय आहे, एक युनिट आहे. मग यालाच आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो. याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो, बरोबर. मग स्पीड ही कसली क्वांटिटी झाली, बघा ही एक स्केलर क्वांटिटी. का स्केलर क्वांटिटी आहे, ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड तर माहिती आहे पण डायरेक्शन आपल्याला माहिती नसते. त्यामुळे स्पीडला आपण स्केलर क्वांटिटी म्हणायचं. काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी असं म्हणायचं. समजतंय. ज्यावेळेस लक्षात ठेवा स्पीड, एखाद्या एक्झाम्पल मध्ये स्पीड दिलेलं असतं त्यावेळेला लक्षात ठेवायचं तिथं डायरेक्शन आपल्याला माहिती नसते. समजते. एक्झाम्पल बघा व्यवस्थित समजून घ्या. एक चोर मी म्हणालोय 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने पळालेला आहे, बरोबर. फक्त तो पळालेला आहे पण कोणत्या डायरेक्शन मध्ये गेला हे आपल्याला त्याच्यावरून कळत नाही. म्हणून लक्षात ठेवा 5 मीटर पर सेकंड ही झालं फक्त मॅग्निट्यूड, डायरेक्शन माहिती नाहीये, म्हणून स्पीडला आपण म्हणणार स्केलर. ठीक आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा स्पीड आहे. कोणता आहे, स्पीड. अजून एखादा एक्झाम्पल बघूया. बघा समजा एक रॉड आहे, ठीक आहे. एक आहे रॉड. ह्या रॉडची सपोज मी काय केली, लेंथ मेजर केली. काय मेजर केली, लेंथ. आणि ती लेंथ सपोज आली 5 मीटर. एक रॉड आहे, एका रॉडची मी काय केली, लेंथ मेजर केली. लेंथ किती आली, 5 मीटर. मग मला सांगा लेंथ 5 मीटर आहे, ठीक आहे. लेंथ काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर. आणि ती किती आहे लेंथ, तर 5 मीटर आहे. 5 हा एक नंबर आहे, मीटर काय आहे, एक युनिट आहे, ठीक आहे. मग 5 मीटरला आपण काय म्हणणार, ह्याला म्हणणार आपण मॅग्निट्यूड. ह्याला काय म्हणणार मी, मॅग्निट्यूड. म्हणजे लेंथ ह्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला काय माहिती आहे, मॅग्निट्यूड माहिती आहे, ठीक आहे. पण डायरेक्शनचं काय, मला सांगा. ह्या रॉडला समजा मी असं उभं ठेवलं, उभं, आणि जर परत एकदा मी ह्याची लेंथ मेजर केली तर मला सांगा की ह्याची लेंथ बदलणार आहे का, तर नाही बदलणार. ती आहे तेवढीच राहील. चेंज होईल का, नाही चेंज होणार. त्याचप्रमाणे समजा मी ह्या रॉडला असं इन्क्लाइन ठेवलं, असं तिरकं ठेवलं, आणि ह्याची जर मी लेंथ मेजर केली तर ती बदलणार आहे का, तर नाही बदलणार. ती आहे तेवढीच राहणार आहे. म्हणजे डायरेक्शन जरी बदलली तरी ह्या रॉडची लेंथ बदलते का, नाही बदलत. म्हणजे डायरेक्शनचा इथं काहीच रोल नाहीये. लेंथ ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये डायरेक्शनचा कोणताही रोल नाही. आपल्याला फक्त तिथं मॅग्निट्यूड महत्वाचं असतं. म्हणजे फक्त मॅग्निट्यूडचाच इथं काय आहे, परिणाम होतो. डायरेक्शनचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे लेंथ ही कसली क्वांटिटी झाली, लेंथ ही एक स्केलर क्वांटिटी झाली. समजतंय. बघा मी डायरेक्शन बदलली तरी सुद्धा लेंथ तेवढीच राहते. डायरेक्शनचा इथं काही रोल नाहीये. म्हणून लेंथ ह्या फिजिकल क्वांटिटीला मी काय म्हणणार, हिला मी स्केलर क्वांटिटी असं म्हणणार, ठीक आहे. ह्याला मी म्हणतो स्केलर. सॉरी, दुसरं एक्झाम्पल आपण लिहूयात लेंथ, ठीक आहे. ओके. आता तिसरं एक्झाम्पल. समजा ह्या रॉडचं टेम्परेचर आहे, टेम्परेचर सपोज 50 डिग्री सेल्सिअस आहे. या रॉडचं टेम्परेचर इथे आहे 50 डिग्री सेल्सिअस आहे. मग मला सांगा की, बघा मी काय सांगतोय, त्या रॉडचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस आहे. मग टेम्परेचर ही एक काय आहे, टेम्परेचर ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग 50 डिग्री सेल्सिअस काय झालं, 50 एक नंबर आहे, डिग्री सेल्सिअस हे युनिट आहे. त्याला मी काय म्हणणार, मॅग्निट्यूड. त्याला मी काय म्हणणार, मॅग्निट्यूड असं म्हणणार, बरोबर. आता या रॉडची समजा मी काय केली, डायरेक्शन बदलली. मगाच्या सारखंच व्यवस्थित समजून घ्या.
रॉड काय केला मी वर्टिकल ठेवला, म्हणजे डायरेक्शन मी त्याची चेंज केली. डायरेक्शन बदलली म्हणून ह्याचं टेम्परेचर बदलेल का? काहीच कारण नाहीये बदलण्याचं, बरोबर. ते 50 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे. मी या रॉडला असं इन्क्लाइन ठेवलं म्हणून याचं टेम्परेचर बदलेल का? तर नाही बदलणार, बरोबर. हे किती राहणार आहे? 50 डिग्री सेल्सिअसच राहील, बरोबर आहे. म्हणजेच त्या रॉडची जरी डायरेक्शन बदलली तरी सुद्धा टेम्परेचरवरती कोणताही परिणाम होत नाहीये. याचा अर्थ मला सांगा, टेम्परेचर ही कसली क्वांटिटी झाली? ही सुद्धा एक स्केलर क्वांटिटीज आहे. डायरेक्शन बदलली म्हणून टेम्परेचर कधीही बदलत नाही. डायरेक्शनचा कोणताही रोल टेम्परेचर मेजर करताना येत नाही. म्हणजे टेम्परेचर ही कसली क्वांटिटी झाली? तर टेम्परेचर ही एक स्केलर क्वांटिटी आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, अजून एखादा एक्झाम्पल, मास सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे, ठीक आहे. डायरेक्शन बदलली म्हणून मास कधीही बदलत नाही. एखाद्या बॉडीचं मास सपोज 5 किलोग्रॅम असेल, ठीक आहे. एखाद्या बॉडीचं मास 5 किलोग्रॅम असेल, पण डायरेक्शन त्या बॉडीची बदलली म्हणून त्याचं मास कधी बदलणार आहे का? नाही बदलणार. ते 5 किलोग्रॅमच राहणार आहे. म्हणजे मास सुद्धा लक्षात ठेवा कसली क्वांटिटी आहे? तर ती एक स्केलर क्वांटिटी आहे. आलं की लक्षात? मला वाटतं की तुमच्या लक्षात आलेलं असेल स्केलर क्वांटिटी कोणाला म्हणायचं. क्लिअर? ज्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा मॅग्निट्यूड आपल्याला माहिती असतं, डायरेक्शनचा कोणताही रोल नसतो, त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. तर तुम्ही ही डेफिनेशन लिहा आणि त्याच्या खाली त्याचे हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण वेक्टर म्हणजे काय ते बघूया. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण, वेक्टर म्हणजे काय, ठीक आहे. तर हेडिंग लिहा वेक्टर्स. याची डेफिनेशन मी इथं बोर्डवरती लिहितो. डेफिनेशन अशी आहे, द फिजिकल क्वांटिटीज which are expressed by magnitude and direction are called vectors. बघा काय डेफिनेशन कशी लिहिली आपण. द फिजिकल क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर कॉल्ड एज अ वेक्टर. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची पण गरज लागते, त्या फिजिकल क्वांटिटीजला आपण वेक्टर्स असं म्हणायचं किंवा वेक्टर फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं, ठीक आहे. ह्याचे काही एक्झाम्पल्स आपण इथं बोर्डवरती बघूया. बघा, समजा मी म्हणालो की एक इलेक्ट्रॉन 5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं, किंवा एका इलेक्ट्रॉनने 5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे सपोज बघा, तो इलेक्ट्रॉन इनिशियली इथं होता, ठीक आहे. बघा मी काय सांगतोय, एका इलेक्ट्रॉनने 5 मीटर, बरोबर, हा त्याचा 5 आहे असं आपण कन्सिडर करूया. त्याने काय केलं, 5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. हा त्याचा मी इथं पाथ दाखवलाय, ठीक आहे. त्याचे रॅन्डम मोशन आहे सपोज, आणि तो त्याने किती डिस्टन्स कव्हर केलंय, तर 5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय, आणि तो ह्या बी ह्या ठिकाणी येऊन पोहोचलाय. समजा तो इनिशियली ए ह्या पॉइंटला होता आणि आता बी ह्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे, ठीक आहे. मग आता बघा, बी आणि ए ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल. ते काय असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल. त्यानं जो कव्हर केलेला पाथ आहे, या पाथ मधलं डिस्टन्स 5 मीटर आहे. त्या डिस्टन्सचे आपल्याला इथं काही घेणं देणं नाहीये. मी काय म्हणतोय बघा, ए आणि बी या दोघांमधलं जर मी शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर केलं तर शॉर्टेस्ट डिस्टन्सलाच आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. लक्षात ठेवा, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पॉइंट अँड इनिशियल पॉइंट यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. मग जरा बघा, ए पासून इलेक्ट्रॉन थोडक्यात बी ह्या ठिकाणी गेलाय, ए ह्या ठिकाणाहून बी ह्या ठिकाणी गेलाय. म्हणजेच बघा बरं, मी जर ए आणि बी मधलं डिस्टन्स मेजर केलं आणि ते सपोज आपण मानून चालूया की त्याला 2 मीटर आलेलं आहे, ठीक आहे. आणि मला ए पासून बी कडे म्हणजेच तो इलेक्ट्रॉन कोणत्या डायरेक्शनला गेला ती डायरेक्शन सुद्धा मला माहिती आहे. मग डिस्टन्स माहिती आहे आणि मला डायरेक्शन सुद्धा माहिती आहे, बरोबर. मग डिस्टन्स विथ डायरेक्शन असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. मग डिस्प्लेसमेंट काय झाली, तर डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी झाली.
कसली क्वांटिटी झाली, वेक्टर. का समजते का बघा, तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन फायनली कुठं पोहोचलाय तर बी या ठिकाणी पोहोचलाय. मग ए आणि बी मधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्याला मी काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट म्हणणार. डिस्प्लेसमेंट का म्हणतोय, कारण की ए पासून बी कडे गेलाय म्हणजे डायरेक्शन सुद्धा मला माहिती आहे. मग डिस्टन्स विथ डायरेक्शन असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. बरोबर, काय म्हणतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. हे मी फर्स्ट चॅप्टर मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. म्हणजे तो लक्षात ठेवा, ए पासून बी कडे सपोज गेलाय तर आपल्याला 2 मीटर म्हणजे हे काय झालं, त्याचं मॅग्निट्यूड माहिती झालं. हे काय झालं, त्याचं मॅग्निट्यूड माहिती झालं. आणि ए पासून बी कडे फॉर एक्झाम्पल आपण मानूया की नॉर्थ डायरेक्शन आहे, तर 2 मीटर आणि नॉर्थ डायरेक्शनला तो गेलेला आहे. म्हणजेच आपल्याला डिस्प्लेसमेंट आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे आणि डायरेक्शन पण माहिती आहे, म्हणून डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणणार, त्याला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणणार. आलं का लक्षात. बघा लक्षात ठेवा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये हाच फरक आहे. डिस्टन्स काय असतं तर डिस्टन्स हे एक स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, मगाशीच आपण बघितलं, लेंथ किंवा डिस्टन्स हे काय असतं तर स्केलर असतं. पण डिस्प्लेसमेंट म्हणलं की लक्षात ठेवा, जिथं तुम्हाला काय माहिती असतं, मॅग्निट्यूड तर माहितीच असतं पण डायरेक्शन सुद्धा माहिती असते, म्हणून डिस्प्लेसमेंटला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. आलं का लक्षात. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं वेक्टरचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक, लक्षात ठेवा फरक. डिस्टन्स एक स्केलर आहे आणि डिस्प्लेसमेंट एक वेक्टर आहे. अजून एखादं एक्झाम्पल बघूया. समजा एक बॉक्स आहे, ठीक आहे, हा बॉक्स ए या पोझिशनला ठेवले. ठीक आहे, ह्या बॉक्सला मला बी ह्या ठिकाणी न्यायचं आहे. ठीक आहे, ए ह्या ठिकाणाहून बी ह्या ठिकाणी मला ह्या बॉक्सला न्यायचं आहे. ठीक आहे, मग मला काय करावं लागेल, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागेल. मग ए ह्या ठिकाणाहून बी ह्या ठिकाणी जर न्यायचं असेल तर किती फोर्स अप्लाय करावा लागेल, मला प्रॉपर एक्झॅक्ट मला काय माहिती असायला पाहिजे, फोर्सचं मॅग्निट्यूड माहिती असायला पाहिजे. एक्झॅक्टली किती फोर्स लागणार आहे याचं मला मॅग्निट्यूड माहिती असायला पाहिजे. जर मी कमी फोर्स अप्लाय केला तर तो बी या ठिकाणी पोहोचणारच नाही, मध्ये कुठंतरी येऊन थांबेल. जर मी जास्त फोर्स अप्लाय केला तर हा बॉक्स पुढे जाऊन थांबेल. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ त्या फोर्सचं मला एक्झॅक्ट मॅग्निट्यूड माहिती असायला पाहिजे. मग मी मानून चालतो की मला तो जो फोर्स आहे तो फोर्स 2 न्यूटन एवढा लागणार आहे, असं आपण मानून चालू आहे की एक्झॅक्टली 2 न्यूटन एवढा जर मी फोर्स अप्लाय केला तर तो बरोबर बी या ठिकाणी येईल. ठीक आहे, आता आपण डायरेक्शनचा विचार करूया. मला जर ह्या बॉक्सला ए पासून बी कडे जर न्यायचं असेल तर मला फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये अप्लाय करावा लागेल. समजा जर मी ह्या बॉक्सवरती या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर चालेल का, काय होईल, या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर बॉक्स वरती जाईल. मला न्यायचंय बी कडे म्हणजे माझी डायरेक्शन चुकीची आहे, म्हणजे मला एक्झॅक्टली डायरेक्शन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जर मी ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर बॉक्स ह्या डायरेक्शन मध्ये जाईल, डायरेक्शन माझी चुकते अजून सुद्धा. जर मी ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर बॉक्स कुठे जाईल, इकडे जाईल, म्हणजे इथं सुद्धा माझी डायरेक्शन चुकते आहे. म्हणजे डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे फोर्स मध्ये. बरोबर, म्हणजे मला काय करावं लागेल बघा, जर मी या डायरेक्शन मध्ये 2 न्यूटन एवढा फोर्स लावला तर हा बॉक्स मात्र आता काय होईल, बरोबर बी या ठिकाणी येऊन थांबणार आहे. म्हणजेच बघा इथं 2 न्यूटन हे एक्झॅक्ट मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे, त्याचप्रमाणे डायरेक्शन सुद्धा प्रॉपर असणं गरजेचं आहे. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्हीही प्रॉपर असणं गरजेचं आहे. कशामध्ये, फोर्समध्ये. म्हणजे फोर्स ही कसली क्वांटिटी झाली, फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. समजतंय, कारण की फोर्स ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा बरोबरच असलं पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा बरोबरच असली पाहिजे. जर तुम्ही डायरेक्शन चुकीची अप्लाय केली तर फोर्स लक्षात ठेवा अप्लाय होणार नाही, येतं लक्षात, किंवा तो ऑब्जेक्ट त्या प्लेसला येऊन पोहोचणार नाही. म्हणून लक्षात ठेवा फोर्स ही कसली क्वांटिटी आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे फोर्स ही कसली क्वांटिटी झाली, वेक्टर क्वांटिटी झाली. मला वाटतं तुमच्या या 2 एक्झाम्पल वरून वेक्टर हा पॉइंट क्लिअर झालेला असेल. वेक्टर म्हणजे काय, जी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची गरज असते त्याला आपण वेक्टर म्हणतो. एक्झाम्पल लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आहे, फोर्स आहे. बरोबर, अजून एखादं एक्झाम्पल देता येऊ शकतं बघा, वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी, मला सांगा वेलॉसिटीचं युनिट काय, व्हॉट इज द युनिट ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. बघा इकडे वेलॉसिटी
याचं युनिट काय असतं मीटर पर सेकंड. पण मी म्हणालो की वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद आहे. आणि मग आपण स्पीड बघितलं, स्पीडचं पण युनिट काय असतं, स्पीडचं पण युनिट मीटर पर सेकंदच असतं. बरोबर आहे. मग स्पीड आणि वेलॉसिटी पण मग फरक काय उरला, दोघांचं युनिट तर सेमच आहे. बरोबर आहे. पण लक्षात ठेवा स्पीड म्हणलं की ती एक स्केलर क्वांटिटी असते, पण वेलॉसिटी म्हणलं की ती एक वेक्टर क्वांटिटी असते. कारण की वेलॉसिटी मध्ये आपल्याला मॅग्निट्यूड तर माहितीच असतं, बरोबर, त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं डायरेक्शन सुद्धा माहिती असते. म्हणजे वेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा स्पीड आणि वेलॉसिटी भाऊच आहे थोडक्यात. स्पीड म्हणजे स्केलर आहे आणि वेलॉसिटी मात्र वेक्टर आहे. वेलॉसिटी मध्ये लक्षात ठेवा आपल्याला मॅग्निट्यूड माहिती असतं, त्याचप्रमाणे डायरेक्शन सुद्धा दिलेली असते किंवा माहिती असते. जर मी म्हणालो की एखादा बॉक्स 2 मीटर पर सेकंद मी वरती फेकला, बरोबर, अपवर्ड डायरेक्शन मध्ये, मग 2 मीटर पर सेकंद काय झालं, 2 मीटर पर सेकंद मॅग्निट्यूड झालं. आणि अपवर्ड डायरेक्शन, बरोबर, अपवर्ड ही काय आहे, डायरेक्शन आहे. म्हणजे दोन्ही माहिती आहे मला, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. त्यामुळे वेलॉसिटीला आपण वेक्टर म्हणणार. ठीक आहे. तर अशा बऱ्याच फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या फिजिकल क्वांटिटी काय असतात, वेक्टर असतात. तर तुम्ही काय करा, याचे डेफिनेशन लिहा आणि इथं त्याचे एक्झाम्पल लिहून ठेवा. ठीक आहे. मग आपण वेक्टर कसा एक्सप्लेन केला जातो किंवा कसा एक्सप्रेस करतात, कसा सिम्बॉलिकली दाखवतात ते बघूया. ओके, आता आपण बघूयात रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, की वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो किंवा कसा लिहिला जातो. ठीक आहे. सपोज एक बॉडी ए ह्या पोझिशन पासून बी ह्या पोझिशनला डिस्प्लेस झाली. समजा एखाद्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं ए पासून बी पर्यंत. ठीक आहे. काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट काय आहे आपल्याला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. मग ए पासून बी कडे ती बॉडी डिस्प्लेस झाली आहे, म्हणून मी काय करू शकतो, असं दाखवू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच ए पासून ती बॉडी बी कडे गेली, म्हणजे त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट झालं. मग डिस्प्लेसमेंट जर वेक्टर क्वांटिटी असेल तर तो वेक्टर कसा दाखवायचा, तर तो एका लाईन सेगमेंटनं दाखवला जातो किंवा ॲरोनं इंडिकेट केला जातो. म्हणजे हा जो ॲरो आहे, ॲरो ए बी, यालाच आपण वेक्टर ए बी असं म्हणतो. अगदी सोपं आहे. वेक्टरला कसं रिप्रेझेंट करायचं किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी वेक्टर आहे हे कशी ओळखायची, जर ती फिजिकल क्वांटिटी अशी ॲरोनं दाखवलेली असेल तर लक्षात ठेवायचं त्याला आपण काय म्हणणार, वेक्टर असं म्हणणार. बरोबर. मग ए पासून बी पर्यंत जर मी लेंथ मेजर केली, त्या ॲरोची लेंथ मेजर केली, तर त्या लेंथला लेंथ ऑफ ॲरोला आपण काय म्हणणार, त्याला आपण मॅग्निट्यूड म्हणणार. त्याला काय म्हणणार, मॅग्निट्यूड. समजतंय का मला? त्या ॲरोची जी काही लेंथ असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणणार आहे. बरोबर. त्या बॉडीचं काय झालं, डिस्प्लेसमेंट ए पासून बी पर्यंत. मग त्या ॲरोची लेंथ जर मेजर केली तर ती लेंथ म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि डायरेक्शन तर आपल्याला दिसतेच आहे. म्हणजेच बघा बरं, ॲरोची लेंथ म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन सुद्धा माहिती आहे आपल्याला, म्हणजेच डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर. मग काय लक्षात ठेवा, कोणताही वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल तर असा एक ॲरो आपण यूज करतो. ठीक आहे. पण सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये आपण वेक्टर कसा लिहिणार, हा जो वेक्टर ए बी आहे, हा वेक्टर ए बी आपण सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये कसा लिहिणार, तर त्याला आपण असं लिहितो ए बी आणि त्याच्या डोक्यावरती आपण एक ॲरो दाखवतो. समजा जर मी ह्याला एक्स वाय म्हणलेला असेल, तुम्ही नाव काही देऊ शकता. ठीक आहे. एक्स वाय कॅपिटल लेटर मध्ये लिहिलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा ह्या वेक्टरला मी एक्स वाय वेक्टर असं म्हणणार. ठीक आहे. असं मी म्हणू शकतो. बघा, एक्स वाय, वाय एक्स असं म्हणून नाही चालणार, कारण की वेक्टरला डायरेक्शन आहे. बरोबर. एक्स पासून वाय पर्यंत, त्याच्यामुळं लिहिताना सुद्धा आपल्याला एक्स आधी लिहायचा आहे आणि वाय नंतर लिहायचा, आणि त्याच्या डोक्यावरती आपल्याला ॲरो मात्र दाखवायचा आहे. त्यामुळंच लक्षात ठेवा तो वेक्टर आहे हे आपल्याला कळणार आहे. ॲरो खूप गरजेचा आहे. ठीक आहे. समजतंय बघा. ओके. बघा मी काय सांगितलं, कोणताही वेक्टर रिप्रेझेंट करायचा असेल तर तो कसा रिप्रेझेंट करतो, सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये आपण ए बी बार, एक्स वाय बार असा रिप्रेझेंट करतो. किंवा आपण सिंगल कॅपिटल लेटर्सने सुद्धा काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. म्हणजेच कसं बरं, डिस्प्लेसमेंट साठी आपण एस हे सिम्बॉल यूज करतो. मग मी इथं काय करू शकतो, ह्या वेक्टरला एस बार असं पण म्हणू शकतो. असं पण सिंगल लेटरने सुद्धा मी काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. समजा फोर्स, आपल्याला माहिती आहे आता की फोर्स काय आहे, फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर. मग मी फोर्सला एफ बार असं सुद्धा
रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर. वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी, तर वेलॉसिटीला मी कसं लिहू शकतो, वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून वेलॉसिटीच्या डोक्यावर म्हणजे व्हीच्या डोक्यावरती मी ॲरो दाखवू शकतो. मग काय लक्षात ठेवा, असा ॲरो तुम्हाला दिसला की समजायचं की ती एक वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर. आता मॅग्निट्यूड कसं लिहायचं, समजा फोर्सचं मॅग्निट्यूड लिहायचं असेल, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स कसं लिहिणार, तर लक्षात ठेवा मॅग्निट्यूड आपण कसं लिहितो, कोणत्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण असं लिहितो बघा. समजा फोर्सचं मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर त्याला मी मॉड मध्ये लिहिणार, त्याला मी काय लिहिणार, मॉड मध्ये. ठीक आहे. समजा वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी वेक्टर आहे, ठीक आहे, तर वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे वेक्टर असं दाखवतो आपण, आणि त्याचं जे मॅग्निट्यूड असेल ते मॅग्निट्यूड मी कसं दाखवणार, तर ते मॅग्निट्यूड मॉड मध्ये लिहिलं जातं. काय लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मला वाटतं की इतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की कोणताही वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा. एकतर ॲरोनं रिप्रेझेंट केला जातो, त्याची डायरेक्शन खूप महत्त्वाची आहे. सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये आपण ए बी बार, एक्स वाय बार किंवा सिंगल लेटर्सने सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. फोर्स असेल तर एफ बार म्हणा, वेलॉसिटी असेल तर व्ही बार म्हणा, डिस्प्लेसमेंट असेल तर एस बार म्हणा. मॅग्निट्यूड कसं बघायचं किंवा मॅग्निट्यूड कसं एक्सप्रेस करायचं, कोणत्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड हे मॉडमध्ये लिहिलं जातं. व्हेरी सिंपल. कोणत्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण कसं लिहितो, मॉडमध्ये लिहितो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्केलर म्हणजे काय ते शिकलो, वेक्टर म्हणजे काय ते शिकलो, आणि वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा ते पण आपण शिकलेलो आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये ज्या डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केला, काही एक्झाम्पल्स मी समजून सांगितले, ते व्यवस्थित लिहायचं आहे, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचं आहे. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ वेक्टर. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.